तिकडे परभणीमध्ये काय चित्र दिसतंय, तासभर झालेला आहे, कसा प्रतिसाद मिळताना दिसतोय? गुरु, जर आपण परभणीचा विचार केला तर परभणीमध्ये प्रमुख लढत ही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्या बंडू जाधव, त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यामध्ये ही प्रमुख लढत आहे। तर वंचितचं फॅक्टर देखील महत्त्वाचं राहणार आहे आणि सकाळपासूनच 7 वाजेपासून परभणीकर हे मतदानासाठी मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहे। जर आपण पाहिलं तर परभणीचं छत्रपती शिवाजी महाविद्यालय आहे, या महाविद्यालयावर सकाळपासूनच आपण पाहतो अशा पद्धतीचं वातावरण आहे। मोठ्या प्रमाणात मतदार जे आहेत या ठिकाणी येत असतात। आता आपण पाहू शकतो की हे मतदार आहेत, या मतदारांनी आत्ताच या ठिकाणी मतदान करून आलेले आहेत। सकाळपासून हे मतदान दुसरं चित्र मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। अशा पद्धतीने जे रिक्षामध्ये वयोवृद्ध आहेत त्या वयोवृद्ध नागरिक अशा पद्धतीने रिक्षामधून आणले जात आहेत मतदानासाठी आणि उत्स्फूर्तपणे असं मतदान या परभणीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहतो काही तरुण आहेत, तरुणांनी देखील मोठ्या प्रमाणात सकाळीच या ठिकाणी आलेले आहेत आणि काही तरुणी देखील आहेत। हे सर्वजण आपण पाहतो की सकाळपासूनच या ठिकाणी आलेले आहेत मतदानासाठी। काय सांगाल तुम्ही, आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावून आलेला आहात? हो, लोकशाहीसाठी मतदान केलेलं आहे आणि तरुणांच्या नोकरींसाठी वगैरे मतदान केलेलं आहे। काय सांगाल तुम्ही, आज मतदान करून आलेला आहात? आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा दिवस आहे। या लोकशाहीच्या दिनी मी एवढंच सांगू इच्छितो की मी कालपासून पाहत आहे की माझे लहान लहान भाऊ पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी कामाला गेलेले आहेत, रोजगारासाठी गेलेले आहेत आणि ते आवर्जून या लोकशाहीचा विजय होण्यासाठी हे आज परभणीमध्ये आलेले आहेत। माझी एवढीच आपल्या माध्यमातून भावना आहे की येणाऱ्या काळामध्ये माझ्या कुठल्याच लहान भावाला परभणीच्या बाहेर कामासाठी, रोजगारासाठी जायची वेळ पडू नये आणि त्यासाठीच परभणीमध्ये सर्व रोजगार उपलब्ध व्हावेत आणि परिवर्तन परभणीमध्ये होणारच। काय सांगाल तुम्ही, आज मतदानाचा हक्क बजावला आहे, काय तुम्हाला वाटलं, नवीन असं वाटलंय, काही सुविधा वाटल्यात का? हो, कॅमेरा वगैरे ह्यावेळेस नवीन वाटलं असं सुलभ झाली, किचकट आहे, कसं काय वाटलं? लवकर झालं। काय वाटलं? मी लोकशाही जीवन ठेवण्यासाठी आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केलेलं आहे। आपण पाहिलं की या भावना होत्या कर्तव्य बजावून आलेल्या नागरिकांच्या। अर्थात तर मतदारांची